वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आपण कुठे जाणार आहोत हे तुम्हाला नक्कीच कळलं असेल, तरी पुन्हा सांगते। आम्ही आलेलो आज पिंपरी चिंचवडमध्ये माझ्या बहिणीकडे तिला भेटायला। मग वेळ होता, पूर्ण दिवस पण होता आणि प्लस संडे पण होता। म्हटलं चला कुठेतरी देवदर्शन करूया, म्हणजे इथं जे जवळ आहे ते। मग असंही आम्ही ना खूप वर्षापूर्वी इथे एकदा येऊन गेलेलो, मग पुन्हा आणि तेव्हा आम्ही काहीतरी कॅबने आलेलो, असं काय होतं आठवत नाही नीट। तर मग आता आपण जातो आपल्या कार आणि तर बघूया हे कसं आहे, काय आहे तिथं, काय काय आहे। आणि तुम्ही पण असं काही प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा। तर आपण ना आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलो आहोत आणि त्यानंतर तुम्हाला इथं दिसतं ते मंदिर आहे। आणि हे आपण एवढा लांब, इथं पार्किंग एरिया आहे, म्हणजे माहीत नाही पार्किंगच आहे का, पण एवढा मोठा एरिया आहे, तिथं सगळ्या गाड्या लावलेल्या आहेत। इथं आपण पार्किंग चार्जेस दिलेले आहेत आणि आपण आता इथं आपली गुडिया पण उठलेली आहे, तिची छानशी झोप झालेली आहे। आणि आता आपण जाऊया मंदिराकडे। चलो चल उतर पटकन नको। अच्छा अरे 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 जाओ। चलो मायरा बेटू, डैडी का हाथ पकड़ो। फ्रेंड्स, आपण पोहोचलो आहोत प्रति शिर्डी म्हणजे साईबाबांच्या मंदिराला। तर मग चला आज जाऊया आणि कसं काय आहे ते सगळं तुम्हाला दाखवते। चलो मायरा, गुड, चला बाहेर आहे, चला तिकडे अजून बघ किती मज्जा आहे। चल चल हे आहे मेन मंदिर। इथं आपण मंदिरात असं लाईन लावूनच इथं दर्शन घ्यावं लागतं। तर मग बोला साईनाथ महाराज की जय, ओम साईनाथ। तर फ्रेंड्स, आपल्याला इथं रक्षापुडी भेटली आहे, म्हणजे भभूती म्हणतात तिला। ती आपण आपल्या जवळ ठेवली तर आपली रक्षाच होते असं म्हणणं आहे। तर आपण ठेवू शकतो ती पर्समध्ये वगैरे। त्याच्यानंतर आपलं छान असं दर्शन झालेलं आहे साईबाबांचं। आणि याच्या पलीकडेच ना श्री साई अन्न छत्रालय म्हणून राजवाडा नावाची जी इमारत आहे, तिथं जवळजवळ 1000 लोकांचं 3 मजली जेवणाची सोयसुद्धा आहे। तळ मजल्यावर आहे ते, आय थिंक 20 रुपये काय तरी समथिंग त्याचं भोजनालयाचं तिकीट असावं। तुम्ही बघू शकता जसं शिर्डीला सुंदर कडुलिंबाची झाडं आहेत, तसेच सेम इथं त्यांनी लावण्याचा प्रयत्न केलेला। खूप सुंदर सुंदर असं बांधकाम केलेलं आहे। तुम्ही बघू शकता की भव्य अशी इमारत आहे आणि बरेच लोक इथं येतात आणि भोजन करूनच जातात आणि भोजनसुद्धा खूप उत्तम असतं। आणि तिथं आपल्या हाताने, म्हणजे जसं डायनिंग रूम आहे आणि तिथं आपलं बफे जेवणसारखं घ्यावं लागतं। त्याच्या माझ्याने पॉसिबल नाही झालं की तुम्हाला मी दाखवू शकू काय काय होतं जेवणात, पण भाजी चपाती और पुरी और वरण भात असं समथिंग असतं, मला आता आठवतं आहे तेवढंच मला सांगते। आणि त्याच्यानंतर तर सुद्धा छान असं लाईनीत लावून अगदी व्यवस्थित शिस्ती पद्धत असं व्यवस्थित जेवण दिलं जातं। आणि आपल्याला अजून पाहिजे असेल तर अजूनही घेऊ शकतो। आणि खूप छान असं पोटभर जेवण होतं, अगदी छान पद्धतीने सुंदर अशी भक्तांची सोय केलेली आहे। त्याच्यामुळे तुम्हाला जर वीकेंडला तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही नक्की येऊन इथं आपला छान असा भक्तिमय दिवस काही तास तुम्ही छान व्यतीत करू शकता निसर्गरम्य वातावरणात। आणि आम्हाला पण खूप छान वाटलं। आणि मी इथं म्हणजे 2च टाईम गेले आत्तापर्यंत, ही सेकंड टाईम होती, म्हणून खूप छान वाटलं। आणि इथं जे बांधकाम आहे, म्हणजे कोरीव काम आहे, ते अप्रतिम आहे, खूप सुंदर, खूप छान प्रसन्न असं वाटतं। तुम्ही बघू शकतात भक्तांची किती गर्दी आहे। आणि इथं बरेचसे बाहेर असे खूप लोक फोटोजसुद्धा काढत होते, कारण खूप छान
मस्त वाटत होतं. आणि त्याच्यानंतर मग आपण एक छान अशी फेरी मारली आणि तिथं छान असं वॉशरूमची सुद्धा सोय आहे, त्यामुळे आपण तिथं जास्त वेळ थांबलो तरी काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही बघू शकतात. आणि इथं जे आपले सणवार असतात, रामनवमी वगैरे, अशा वेळेससुद्धा खूप छान पद्धतीने इथं डेकोरेशन किंवा छान अशी सोय करण्यात येते. आणि अशा प्रकारे आपलं छान दर्शन घेऊन आम्ही बाहेर निघालो. आणि इथं बाहेर खेळण्यासाठी लहान मुलांना छान छान अशा 2-4च अशा खेळण्याचे प्रकार होते, त्याच्यामुळे थोडा वेळ इथं खेळलो आणि त्याच्यानंतर आपण निघणार आहोत बिर्ला मंदिरसाठी. या मंदिरात आम्ही फर्स्ट टाईम येत आहोत आणि आम्ही गुगल मॅप लावलेला, तर ते खूप रॉंग डिरेक्शन सांगत होतं, म्हणून आम्ही थोडंसं विचारत आलो. आता इथपर्यंत आपण पोहोचलो आहोत, तर चला आधी पार्किंगकडे वळूया. आणि पार्किंग पण थोडी कमी जागेवर आणि असं खालीवर जागा आहे, त्याच्यामुळे कसं बसं ॲडजस्ट करून आपल्याला इथं पार्किंग करावी लागेल. आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन समजलं की इथं थोडं आपल्याला पार्किंगचे पैसे द्यावे लागणार आहेत. आणि इथं हे थोडे 2-4च असे शॉप आहे, तिथं आपल्याला थोडं फुलमाळा वगैरे भेटून जाणार. आणि तर मग चला आता हे उंच टेकडीवर आपल्याला चढायचं आहे आणि गणपती बाप्पाचं दर्शन करायचं आहे. हे बघा आपल्याकडे ते प्लांट आहे ते ना. तर फ्रेंड, अशा प्रकारे आपल्या बिर्ला गणपतीचं सुद्धा छान असं दर्शन झालेलं आहे आणि काही फोटोज तुमच्यासोबत मी शेअर करत आहेत. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, जाणार असाल नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ तेही सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका छानशा व्हिडिओ टिल देन बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.